पाटलांचा प्रकाश, काय रे मशीनचा ग्रुप चांगला आहे की तुझा? त्या दिवशी कॉलेजमधली शिवानी अचानक समोर आली आणि म्हणली, आणि मला कुठं तोंड लपवू असं झालतं. आज माझ्या त्या वागण्याचं मलाच हसू येतं. काय झालं, ग्रॅज्युएशन नंतर इकडं तिकडं नोकरी केली, पण मजा येणार राव. उगा आपला हालत डुलत चालणाऱ्या म्हशीसारखं आमचा बँक बॅलन्स पण निवांत सरकत होता. म्हटलं घरचा दुधाचा धंदा करून बघावा. नोकरीच्या अनुभवानं वाटलं राबायला काय लाजायचं. पहिल्यांदा धारला बसलो का नाही तेव्हा बिजलीनं मला कचकून लाथ हाणली होती. पुढे या जनावरांनी पण लई जीव लावला. घरच्या 3 एकर शेतीला जोडून आता 6-7 जनावर आहेत बघा. सकाळ संध्याकाळ धारापाणी करतो, शेणघाण काढतो. आप्पा म्हशी चरायला घेऊन जातात. आधीमध्ये मी पण जातो. नोकरीला सुट्टी घेतली तर चालत्या हो, खरं आमचं खाडं पडायचं म्हणजे सोसायटीतल्या मॅडम लगेच चिडत्यात. त्यात ही म्हशीची तशी नाजूक जात, रोगाची भीती. कधी कधी पशुखाद्य, वैरण आणि दुधाचा दर याचा मेळच बसत नाही. खरं नेटानं करतोय म्हणून जमतंय. माझ्या दुधात आणि विचारात भेसळ नसल्यामुळं माणसं जोडून आहे बघा. एक मजा सांगू का, त्या कॉलेजमधल्या शिवानीच्या आईच्या घरी आता माझ्याच दुधाचा रतीब आहे.